जाऊयात पश्चिम बंगालमध्ये टीएमसी पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आहे। पश्चिम बंगालमध्ये राजकीय अस्थिरता पुन्हा एकदा तीव्र झाली आहे। आमदार ऋतुव्रता आणि संदीपान सहा विधानसभेत दाखल झालेले आहेत। या दोघांना टीएमसी आमदारांचा पाठिंबा असल्याचा त्यांनी स्वतः दावा केलाय। 2/3 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे। ममता बॅनर्जी यांच्यासोबत फक्त 12 आमदार असल्याची शक्यता त्यामुळे वर्तवली जाते। तर पिंपरी चिंचवड पालिकेकडून दूषित पाणी पुरवठा सुरू आहे। श्रीरंग बारणेंनी हा आरोप केलेला आहे। पिंपरी चिंचवड मधील दूषित पाण्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता आहे। दूषित पाण्याची राज्य सरकारनेही दखल घ्यावी असं बारणे म्हणतात। महापालिका आता जहरीले पाणी पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना देत आहे। पवणेतल्या पाण्यापेक्षा अतिशय खराब पाणी इंद्रायणीचं पाणी उचलून पाणी देत आहे। त्या दोन्ही नदीची तपासणी केली पाण्याची, अतिशय जहरीले आणि खराब पाणी। भविष्यामध्ये ही फार मोठी दुर्घटना पिंपरी चिंचवडकरांसाठी होणार आहे दूषित पाण्यामुळे, आणि त्याला आत्ताच महापालिका प्रशासनाने सतर्क राहावं। राज्य सरकारने देखील त्याचे हे प्रश्न गांभीर्याने घ्यावं म्हणून राज्याच्या प्रमुखांना देखील विनंती।